राजस्वनगरच्या आरक्षित जागेवरील बांधकामावरून आमरण उपोषण. महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप. राजस्वनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील क्रीडांगण आणि शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील कथित बेकायदेशीर बांधकामावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ 2 नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सुरू करण्यात आले असून आंदोलनाला संस्थेतील माजी संचालकांसह अनेक सभासदांनी पाठिंबा दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राजस्वनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील क्रीडांगण आणि शाळेसाठी आरक्षित जागेवर बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बांधकामावर सोलापूर महानगरपालिकेने प्रत्यक्ष निष्कासनाची म्हणजेच पाडकामाची कारवाई करावी या मागणीसाठी 74 वर्षीय सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णात पिराजी जाधव आणि अनिल बनसोडे यांनी महापालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. प्राचार्य कृष्णात जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मागील 1.5 वर्षापासून न्यायासाठी पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी 26 जानेवारी रोजी उपोषण केले असता महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान महापालिकेने संबंधित बांधकामाबाबत अंतिम नोटीस दिल्याचा उल्लेखही प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. नोटीसची मुदत संपूनही प्रत्यक्ष पाडकाम झाले नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की क्रीडांगण आणि शाळेसाठी आरक्षित असलेली जागा ही मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या जागेवरील अनधिकृत बांधकाम तातडीने हटवण्यात यावे. तसेच महापालिका आयुक्तांनी बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्याची प्रत्यक्ष तारीख लेखी स्वरूपात देईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. आता या आरोपांवर सोलापूर महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते? आरक्षित जागेवरील कथित बांधकामावर प्रत्यक्ष कारवाई कधी होते? आणि आंदोलकांच्या आमरण उपोषणाची प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते? याकडे संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.